मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मोठी आई आणि मोठे काका दोघंही खूप आनंदी असतात आणि नंतर मग मोठे काका सांगतात, अगं सुपर्णा, आपला हुकुमाचा इक्का म्हणजे आपला विनायक परत आलाय. तेव्हा मोठी आई म्हणते की अगं बाई, खरंच आलाय? कधी, कुठे? चला चला, मला भेटायचंय त्याला. मोठे काका म्हणतात की अगं थांब जरा, एवढी उतावीळ होऊ नकोस, तो उद्या पुण्यात येणार आहे. मोठी आई म्हणते की हरकत नाही, उद्या तर उद्या, पण तो येतोय ना. अहो, केवढी आनंदाची बातमी सांगितली तुम्ही. एवढ्या आनंदाच्या घटना घडताय आणि तुम्ही मला म्हणताय की गाऊ नको. आता तर मी गाणारच. आणि मग चक्क मोठी आई गाणं म्हणून डान्स करू लागते. ती प्रचंड आनंदी असते म्हणून नाचतच असते. इकडे पल्लवीने आंघोळ केलेली असते आणि आरशासमोर उभी राहून ती आपली केस पुसत असते. शांतनू अजूनही झोपलेला असतो. पल्लवी शांतनूच्या जवळ जाते आणि म्हणते, शांतनू, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता सगळं काही छान होणार आहे. आपल्या या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर आता मी तुमच्याबरोबर आहे. आयुष्यभर ही साथ निभावणार आहे मी. तेव्हा शांतनू जागा होतो आणि म्हणतो की खरंच? नक्की ना? पल्लवी हो म्हणून त्याच्या केसांवरनं हात फिरवत असते. शांतनू म्हणतो की खरं सांगू पल्लवी, मला खूप छान आणि मोकळं वाटतंय आता. सगळे मळब दूर झाल्यासारखं वाटतंय. कसा होतो आधी मी आणि आता किती फरक पडलाय माझ्यात. कधी कधी जर विचार केला तर मला देखील आश्चर्य वाटतं. तुझ्याशी भांडायचं, वाद घालायचं, पण तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं सगळं बदलूनच गेलं. मला आता कसलीही काळजी वाटत नाही, कारण आता मला तुझी साथ आहे. पल्लवी म्हणते, आणि ती साथ कायम असणार आहे शांतनू. तेव्हा शांतनू म्हणतो की ते मलाही माहिती आहे. आपण एकमेकांपासून वेगळं होऊ शकत नाही. पल्लवी म्हणते की बरं शांतनू, आवरा तुम्ही, मला लायब्ररीमध्ये जायचे, मी आता लवकरच निघणार आहे. तेव्हा शांतनू देखील म्हणतो की ठीक आहे, मी लगेच आवरतो. आणि शांतनू आवरण्यासाठी तिथून निघून जातो. पल्लवी मात्र हसत हसत तशीच विचार करत असते. तर इकडे मेघना विनायकचा फोटो हातात घेऊन म्हणत असते, या जन्मी परत भेट आहे की नाही आपली. ती खूप रडत असते. एवढ्यातच पल्लवी तिथे येते. मेघना फोटोकडे बघून रडते हे पल्लवीला जाणवतं. मेघना डोळे पुसते आणि म्हणते की काय झालंय? पल्लवी, काय हवंय का तुला? पल्लवी म्हणते की नाही, मी सहजच आले होते, चालेल ना तुम्हाला? मेघना म्हणते की अगं चालेल ना काय विचारते, ये ना बस. मग पल्लवी मेघनाच्या शेजारी येऊन बसते. मेघना म्हणते की बरं झालं आलीस, उलट एकटी असले ना नको नको ते विचार डोक्यात येतात आणि मग भीती वाटते. पल्लवी म्हणते की सगळं काही ठीक आहे ना? मेघना म्हणते की हो, अगं सहजच म्हटले मी, कंटाळा येतो ना एकटा असल्यावर. पल्लवी म्हणते की मेघनाताई, तुम्ही जो फोटो बघत होता तो विनायक भाऊजींचा आहे ना? म्हणूनच तुम्ही डिस्टर्ब होता ना? मेघनाताई, तुम्ही प्लीज एकटं वाटून घेऊ नका ना, मी आहे ना इथे. तुम्हाला जर काही बोलावंसं वाटलं, मन मोकळं करावंसं वाटलं तर मी आहे ना. मी तुम्हाला एका मैत्रिणीसारखी आहे. मेघना म्हणते की मैत्रिणीसारखी काय, मैत्रीणच आहे तू माझी, अगदी गोड मैत्रीण. पल्लवी म्हणते की खरं सांगू का तुम्हाला, आपण जर देवाकडे काही मागितलं तर आपली इच्छा नक्कीच देव पूर्ण करतो आणि तो परमेश्वर तुमचं नक्कीच ऐकेल. तुम्ही एवढ्या साध्या आणि सरळ आहात की नाही, तो तुमचं नक्कीच ऐकणार. विनायक दादा लवकरच परत येतील, बघाच तुम्ही. आणि मग मेघनाच्या गाली हसू उमलतं. त्या दोघींचं बोलणं चालू असतं. मग पल्लवी मेघनाला म्हणते की मेघनाताई, मला विनायक भाऊजींचा फोटो बघायला मिळेल का? मेघना विनायकचा फोटो पल्लवीला दाखवणार तोच मोठ्या आईचा आवाज येतो. मेघना घाबरते आणि मग तो फोटो तसाच तिथे खाली ठेवते आणि पल्लवीला घेऊन पटकन बाहेर येते. ती म्हणते की अगं पल्लवी, भाज्या आणायच्यात, मला उशीर झालाय. आणि मग पल्लवीला घेऊन ती बाहेर येते. पल्लवीला मात्र तो फोटो पाहायला मिळालेला नसतो. त्यामुळे सर्वप्रथम आपल्यालाच विनायकचं दर्शन झालेलं असतं. तर इकडे मोठी आई मेघनावर ओरडत असते, तिला भाज्या आणायला सांगते. हे बघ, 4 प्रकारच्या भाज्या आणि 4 प्रकारची फळं घेऊन ये. 200 रुपये आहेत. आदितीला मात्र ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. त्या म्हणतात, वहिनी, अहो 200 रुपयात 4 प्रकारच्या भाज्या आणि 4 प्रकारची फळं कशी काय येतील? तुम्ही म्हणताय तसं येतं का 200 रुपयामध्ये?
अहो कुठल्या जमान्यामध्ये आहात तुम्ही? पल्लवी म्हणते की आता मोठ्या आई म्हणतायत तर येत असतील 200 रुपयामध्ये. त्यांना माहिती नाही असं कधी होईल का? एवढी वर्ष ते घर चालवताय, एका हाती संस्था चालवतायत आणि आपण त्यांना काही सांगणं सुचवणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखं आहे. आदिती मॅम म्हणतात की घर सांभाळताय म्हणजे नेमकं काय केलं एवढ्या वर्ष त्यांनी? दुसऱ्यांना फक्त हुकूमच सोडलेत, गेलेत का कधी भाज्या आणि फळं आणायला? मोठी आई म्हणते की वा 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 वा, बघा कोण बोलतंय ते. दुसऱ्यांना व्यवहार शिकवण्याच्या आधी स्वतः आधी नीट संसार करावा लागतो. घराकडे लक्ष द्यावं लागतं. वाटेल तशी उधळपट्टी करून घर नाही चालवता येत. पल्लवी मात्र मोठ्या आईला साथ देऊन म्हणते की बरोबर आहे मोठ्या आईंचं. अहो छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते, हिशोब ठेवावा लागतो. दुकानात पायपीट करावी लागते, घासाघीस करावी लागते, तेव्हा कुठे भाज्या येतात. तुम्हाला काय माहिती? आदिती मॅम म्हणतात की मला सगळं माहिती आहे. आमच्यासाठी हे काही नवीन नाही आहे, आम्ही भाज्या देखील खरेदी करतो. पण 200 रुपयामध्ये भाज्या आणि फळं मिळाले तर चमत्कारच म्हणावा लागेल. पल्लवी म्हणते की बरं ठीक आहे, मोठी आई म्हणते ते चुकीचं आहे असंच म्हणणं आहे ना तुमचं? तुम्हाला असंच म्हणायचं आहे ना? आदिती मॅम म्हणतात की 100% चुकीचं आहे. पल्लवी म्हणते की ठीक आहे, मग मोठी आई हा चमत्कार तुम्हाला प्रत्यक्षपणे करून दाखवतील. मोठी आई आज तुम्ही मंडईत जा. 4 प्रकारच्या भाज्या आणि 4 प्रकारची फळं आणूनच दाखवा तुम्ही आता. आज आईंना खोटं पाडल्याशिवाय तुम्ही राहूच नका. किती वेळ ऐकून घ्यायचं यांचं? मोठी आई म्हणते की मी भाजी आणायला जाऊ? पल्लवी म्हणते की हो मोठी आई, काही जणांना उंटावरून शेळ्या हाकण्याची सवयच असते. घरात बसल्या बसल्या खुसपटे काढायची. पण मोठी आई तुम्ही कशा जबाबदार आहात, तुम्ही कशा समर्थ आहात हे आता तुम्ही त्यांना दाखवूनच द्या. हे घ्या 200 रुपये. आता मोठ्या आईंचा मोठेपणा सगळ्यांना समजू देच. मोठी आई मात्र मनामध्ये खूपच बिथरलेली असते. ती म्हणते ही पल्लवी उत्साहाच्या भरात काय करेल ना हिचा काही नेम नाही. माझी बाजू घेते याचा आनंद मानू की नुसतं लोढणं माझ्या गळ्यात पडलं याचं दुःख मानू? काहीच कळत नाहीये. आणि मग पल्लवी पिशव्या देखील मोठ्या आईच्या हातात देते. पल्लवीने बरोबर मोठ्या आईला कामाला लावलेलं असतं आणि मग मोठ्या आईला नाईलाजाने तिथून निघून जावं लागतं. मागे विभावरी म्हणते की पल्लवी अगं 200 रुपयामध्ये फळं आणि भाज्या नाही येणारत ग. उगाच सगळ्यांचा खोळंबा होईल आणि उपाशी राहतील. आदिती मॅडम म्हणतात की तसं नाही होणार विभा. इकडे ये मेघना, हे घे पैसे आणि जा फळे आणि भाज्या घेऊन ये. मेघना म्हणते की आदिती सासूबाई अहो एवढे पैसे कशाला? आदिती मॅम म्हणतात की अगं असू देत, जास्तीचे लागले तर असावेत सोबत. आणि मग मेघना देखील तिथून निघून जाते. पल्लवी म्हणते की बरं ठीक आहे, मी पण निघते. आज उगाच मोठ्या आईंना खेप पडली ना. असो, आता आज त्या चॅलेंज जिंकून दाखवताय की नाही बघाच. पल्लवी आणि आदिती त्यांचा प्लॅन मात्र विभावरी आणि मेघनालाही समजून देत नसतात. त्या दोघीही तिथून निघून जातात. मागे विभावरी आणि मेघना मात्र दोघींकडे एकमेकांकडे आश्चर्याने बघत असतात. घरात काय सुरू आहे हे त्यांचं त्यांनाही कळत नाही. मेघना म्हणते हल्ली नक्की काय चाललंय या घरात? पल्लवी हॉस्पिटलमधून आल्यापासून किती बदलली आहे. विभावरी म्हणते की हो ना, आदिती जाऊबाईला किती विरोध करतीये आणि मोठ्या जाऊबाईंची बाजू घेतीये. मला देखील काही कळेनासं झाले. बरं मेघना, तू मंडईत जाऊ नकोस. तुझी तिथं भेट होईल त्यांची आणि तू दुसरीकडून भाज्या आण. आणि मग मेघना होकार दर्शवत तिथून निघून जाते. मागे विभावरी मात्र गोंधळलेली असते आणि विचार करतच उभी राहते. इकडे पल्लवी रस्त्याने चाललेली असते आणि विनायक तिचा पाठलाग करत असतो. पल्लवी पुढे पुढे चाललेली असते आणि विनायक काही वेळ तसाच तिचा पाठलाग करत असतो. पल्लवी फोनवर बोलत असते आणि विनायकचा माणूस भर रस्त्यामध्ये टेम्पो घेऊन येत असतो. जेव्हा अचानक टेम्पो समोर येतो तेव्हा विनायक पल्लवीला रस्त्यावर ढकलून देतो. पल्लवी समोरून येणारा ट्रक बघते आणि स्वतःला बाजूला सावरण्याचा ती प्रयत्न करत असते. पण तिला ते शक्य होत नाही. तेव्हा विनायक पटकन पल्लवीला हात देऊन तिला आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न करतो. खरं तर विनायकनीच ढकललेलं असतं आणि तोच तिला वाचवतो. आता पल्लवीला गैरसमज होतो. तिला वाटतं की शेजारी उभे असलेल्या माणसानेच तिला ढकललंय. ती त्या माणसालाच ओरडू लागते. तेव्हा विनायक म्हणतो, ओ दादा, का धक्का मारला तुम्ही? त्यांना जर काही झालं असतं तर? तो माणूस मात्र जीवाच्या आकांताने सांगत असतो की मी ढकललेलं नाहीये.
परंतु विनायक मात्र त्यांनाच खोटं पाडतो. तो माणूस तिथून निघून जातो. तेव्हा विनायक म्हणतो की मॅम तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला काही लागलं वगैरे नाही ना? पाणी हवंय का तुम्हाला? पल्लवी म्हणते की नाही मी ठीक आहे. आणि आज जर तुम्ही नसताना तर माझं काय झालं असतं काय माहीत. तुमच्या उपकारांचं कर्ज असेल बरं का माझ्यावर. विनायक म्हणतो की नाही असं काही म्हणू नका हो. माणुसकीच्या नात्याने मदत केली आहे मी. आणि मला आनंद आहे मी तुम्हाला मदत केल्याचा. तुम्ही प्लीज जाल ना सावकाश. तेव्हा पल्लवी थँक्यू म्हणून तिथून निघून जाते. इकडे विनायक मात्र मागे मनात म्हणतो मी कधीच कोणाला फुकट मदत करत नसतो. कळलं का पल्लवी सूर्यवंशी? इथे कर्ज वसूल करायला आलोय मी. लवकरच भेट होईल आपली सर्टनली. इकडे विभावरी काम करत बसलेली असते तेवढ्यात पल्लवी तिथे येते. ती विभावरीला विचारते की तुमची काय मदत करू मी? मेघनाताई कुठे आहेत? तेवढ्यात मेघनाही तिथे आलेली असते. मेघना म्हणते की मी देवळात गेले होते. पल्लवी म्हणते की मेघनाताई अहो किती सुंदर दिसताय तुम्ही. आणि चेहऱ्यावर देखील एक वेगळंच तेज आहे तुमच्या. साडी तर किती सुंदर आहे. रंग डिझाईन एकदम वेगळं वाटतंय. विभावरी म्हणते की अगं हो ना मेघना किती दिवसांनी नेसलीस ही साडी. मेघना म्हणते की पल्लवी मी जेव्हा लग्न होऊन या घरामध्ये आली ना तेव्हा त्यांनी दिलेली मला ही पहिलीच साडी आहे. मग पल्लवी मात्र चिडवू लागते आणि म्हणते की अच्छा म्हणजे स्पेशल साडी आहे तर. मेघना म्हणते की पल्लवी तुला माहिती आहे का त्यांना ना फारसं काही माहीत नव्हतं. म्हणजे आवडता रंग कुठली साडी कशी निवडायची. पण तरीही त्यांनी खूप प्रेमानं मला ही साडी आणून दिली होती. तेव्हा पल्लवी म्हणते की एवढी सुंदर साडी आहे मग काहीतरी ओकेजन आहे का खास? मेघना म्हणते की खास असं काही नाही पण मी देवळात गेली होते ना म्हणून मग मला नेसावीशी वाटली. ही साडी जर मी नेसली ना तर ते मला माझ्या जवळच आहे असं वाटतं. या साडीतूनच मला त्यांच्यावर माझं असलेलं प्रेम जाणवतं. मग विभावरी म्हणते की मेघना तुझ्यासाठी चहा करून ठेवलाय तो घे. आणि मग मेघना तिथून निघून जाते. मागे पल्लवी म्हणते की मेघनाताईचं किती प्रेम आहे ना भाऊजींवर. विभा काकू एक विचारू तुम्हाला विनायक भाऊजी असे अचानक का निघून गेले हो? काय घडलं होतं? तेव्हा विभावरी म्हणते खरं सांगू का पल्लवी त्यांच्यात नक्की काय घडलंय हे त्यांचं त्यांनाच ठाऊक. तो निघून गेला आणि परत नाही आला एवढं तर खरं. मेघना त्याच्यासाठी झुरते हे नक्की आहे. पण त्याचं नक्की मेघनावर प्रेम आहे का हे मला तरी कधी जाणवलं नाही. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे पल्लवी शांतनूला विचारते की भाऊजी कसे आहे तो स्वभावाने. शांतनू सांगतो की विनायक दादा अगदी हट्टी, आगीट, चिडका, शॉर्ट टेम्पर्ड. पल्लवी मनात विचार करते भाऊजी असे विक्षिप्त आणि मेघनाताई तर अखंड प्रेमात. कसं होणार आता त्यांचं? आणि दुसरीकडे विनायकची एंट्री होते. घरामध्ये विनायकला बघून सगळे शॉक होतात. मोठ्या आईला आणि मोठ्या काकांना मात्र खूपच आनंद झालेला असतो. आणि मेघनाच्या हातात असलेली वाटी मात्र विनायकला बघून खाली पडते.